चषक 2026 मध्ये दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, जिथे जय वाघिवली संघ फाईट करेल आंबेळे संघाविरोधामध्ये. ओमसाई आंबेळे संघ त्यांच्या सलामीवर जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर जगदीश विषे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण जगदीशलाच पाहतोय. जगदीश टू जगदीश, आंबेळे संघाचा जगदीश आणि त्याच्या सोबतीला जयेश नॉनस्ट्राईक एंडला आहे. अशी सलामीर जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर जगदीश. यावी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर जगदीश यांना मिळते सफलता. जगदीश बाद. अगदी पहिल्या चेंडूवर जगदीश यांना सफलता मिळते. जगदीश बाद झालेत. नवीन फलंदाज अक्षय पवार मैदानात दाखल होत आहेत. स्वप्नवत सुरुवात. अगदी पहिल्या चेंडूवर झेल घेण्याची संधी निर्माण केली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाची मिळते साथ आणि सफलता इथे मिळते गोलंदाजाला. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये दाखल झालेत. अक्षय पवार. तर त्यांचा खेळ यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. इथून पुढे तुम्हाला धावा भरपूर जमवणं गरजेचं असेल आणि त्या धावा जमवण्याला इथे सुरुवात झाली आहे. अगदी दुसऱ्या चेंडूवर इथे मोठा फटका खेळला जातोय. अक्षय पवारच्या बॅटमधून आल्या प्रहार. चेंडू चालय सीमापार षटकार. पहिल्या चेंडूवर गोलंदाज हवी तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज हवी. एक तेरी तो एक मेरी. या ठिकाणी बॅटची हलकीशी कडा घेतली होती. यष्टीरक्षकाकडून थोडीशी गडबड झाली. डॉट बॉल. अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. त्या फुलटॉस चेंडूला इथे लॉंग ऑन झोन मध्ये खेळलं गेलंय. ज्यावर मिळते ती केवळ आणि केवळ एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण पाहतो एक षटकार जरूर आलाय. मात्र त्या व्यतिरिक्त जगदीश यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वीप करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले. एका वेळासाठी असं वाटलं होतं झेल कॅरी केला जातोय की काय.
तिथे झेल सुटतोय आणि एकंदरीत धावा मिळत आहेत या 2. यावेळी अगदी खोलामध्ये टाकलेला हा चेंडू, जिथे एक धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पंच जगन शेळके सर आम्हाला इशारा देत आहेत. पहिलं षटक इथे समाप्त होईल. पॉवर प्लेच्या निर्धारित षटकामध्ये धावा आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10. चला घाई करा टीम वागिवली. पहिलं षटक समाप्त झालं त्यानंतर बराच विलंब करताय. फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक समाप्त, 10 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये भानुदास आलेत. ओ भानुदासचा हा चेंडू इथे बॅटची हलकीची कडा. यष्टीरक्षक मला वाटते आज थोडेसे भावचळलेत की काय, कारण सोमनाथ यांच्याकडून दुसरा झेल इथं सुटतोय. फार कमी वेळा आपण असं पाहतो सोमनाथ यांच्याकडून अशा प्रकारच्या गडबडी होत असतात, मात्र आज इथे गडबडी होतीये आणि प्रत्येक चूक खरं तर महाग ठरू शकते. ज्या ज्या फलंदाजाला संधी दिली जाते, झेल सोडले जातात, अनेकदा आपण असं पाहिलंय की तो फलंदाज मैदानामध्ये धुमाकूळ घालत असतो. या ठिकाणी अक्षरशः इथे सफलता मिळाली आहे, संधी मिळाली आहे. त्या संधीचा किती फायदा घेतला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र इथं खोलात टाकलेला चेंडू ज्या चेंडूवर मिळते ती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर जर का आपण विचार केला तर नेल्सन फिगर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11. यावेळी पुन्हा एकदा एक वेळ चेंडू हवेमध्ये होता. यावेळी जयदीप थोडेसे अडचणीमध्ये सापडले. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी तारंबळ त्यांची उडालेली आपण पाहतोय. 8 नंबर जर्सी जयदीप विषे. 2 धावा इथे मिळत आहेत टीम ओमसाई आंबेळे संघाला. अतिशय संत गतीने धावफलक घालतोय. ओ यावेळी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर खर तर हा नो बॉल असेल, बीमर असेल आणि चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये अगदी सीमारेषेचा वेध घेतोय. म्हणजे एकंदरीत 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये धावफलकावर अंकित केल्या गेल्यात. नशिबाचा चौकार, नशिबाचा पंजा म्हणावं लागेल. फ्री हिट बॉल. ओ यावेळी अगदी खोलात टाकलेला हा चेंडू, त्या बॅटची हलकीशी कडा घेतली होती, लेमन कट आतली कडा घेतली होती, इनसाइड एज. लेग स्लिपचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि फ्री हिटच्या चेंडूवर इथे देखील मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. मात्र या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा.
हो यावी शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर देखील इथं क्षेत्ररक्षण करत असताना गडबडी होतीये, मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. जगदीश विषय तिथे होते, त्यांच्याकडून गडबड झाली होती, मात्र बॅकअप चांगला आलं. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांती धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 21 धावा झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये भाविक येत आहेत. ओ यावी फुलटॉस चेंडूवर केलाय आक्रमण. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आणखी एक प्रहार. चेंडू झाला सीमा पार. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला जातोय फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. वैयक्तिक अक्षयच्या खेळीचा विचार केला तर चांगल्या धावा तो बनवतोय. 8 चेंडू 15 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात आणि एकंदरीत ओमसाई आंबेळे संघ 25 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. भाविक तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला होता, मात्र भाविकच्या विरोधामध्ये अगदी पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं आक्रमण केलं जातंय. त्यामुळे भाविकवर कुठेतरी आता मनोवैज्ञानिक दडपण निर्माण झालं असेल. ओ यावी पुढचा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पॉइंट झोन मध्ये चेंडू जातोय सीमा पार. अक्षयच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओ यावे मोठा फटका. चौकाराने मन भरत नव्हतं, त्यामुळे हा चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून पहिला तडाखा षटकार. विरोधामध्ये अगदी पहिल्या 3 चेंडूंवर जर का आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा या फलंदाजाने बनवल्यात. काय फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. वैयक्तिक 25 धावांवर बॅटिंग करतोय. 10 चेंडू 25 धावा. सध्याच्या घडीला अक्षय पवार मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. आता गोलंदाज भाविक थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला इथे देखील दिशा दिली आहे. या चेंडूला देखील सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. चेंडू जातोय सीमा पार. या षटकामधील अक्षयच्या बॅटमधून तिसरा चौकार.
हो, यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत या षटकातील चौथा चौकार. बाजी मैदानामध्ये सुरू आहे. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं जातंय, प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जातंय. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीत 17 चेंडू टाकून झालेत, ज्यापैकी 2च डॉट बॉल आलेत आणि हीच कुठेतरी जमेची बाजू राहिली आहे आंबेळे संघाची. प्रत्येक चेंडूवर धाव येते, प्रत्येक चेंडूवर धावफलक हलतंय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. मात्र आतापर्यंत तब्बल 22 धावा या षटकामध्ये आल्यात. ओ, यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा फेकलंय अक्षय पवारने सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता सिक्सर. तीन षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांमध्ये ओमसाई आंबेळे संघाच्या धावफलकावर धावा लावल्या गेल्या तब्बल 49 धावांची वादळी खेळी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. आणि त्याचं श्रेय जर का कोणाला जात असेल ते फलंदाज अक्षय पवारला, कारण तब्बल 39 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी केली. मात्र 13 चेंडूमध्ये काय खेळतोय. या खाटेकर चषकामधलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक झळकावण्याची संधी सध्याच्या घडीला अक्षय पवारकडे चालून आली आहे, कारण 39 धावांवर खेळतोय. चौथ्या षटकामध्ये विशाल येत आहेत. विशालवर मोठा प्रेशर असेल, भरपूर प्रेशर असेल, कारण बऱ्याच धावा या अगोदर खर्च झाल्यात आणि इथे देखील आपण पाहतोय विशालच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिलेत. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास चेंडू अडवला जातोय. या चेंडूवर केवळ एकच धाव घेतली जाते, कारण जयेशला देखील माहिती आहे अक्षयला जास्तीत जास्त चेंडू इथून पुढे खेळायला द्यायला हवेत. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. यावेळी हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरून बोट विखुरली होती, चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र इथे लेंथ थोडीशी खराब आणि येस, हा व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 51 धावांवर जाऊन पोहोचली. यावेळी हा चेंडू चांगला आहे. विशालचा या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा डॉट बॉल. अगदी पहिल्या षटकामध्ये 1 डॉट आला होता, दुसऱ्या षटकामध्ये 1 डॉट बॉल आला होता, तिसऱ्या षटकामध्ये तर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला गेला आणि या षटकामध्ये 1 डॉट बॉल येतोय. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत झालेल्या खेळामध्ये केवळ 3 डॉट बॉल्स आलेत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, समोर आव्हान मोठं आहे. अक्षय पवार यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. तिथे व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट +1. या चेंडूवर देखील 1 धाव मिळते. या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. विशाल चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजांना कुठेतरी रोखून ठेवलंय. भरपूर धावा या अगोदर गोलंदाजांनी खर्च केल्यात. तब्बल 54 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. एकंदरीत आणखी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी बॅकफुटला गेले होते, हलकासा पुश केला. 1 धाव धावून पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये
इथे जयेशला स्वतःची विकेट गमवावी लागेल. 40 धावांवर अक्षय खेळतोय. अक्षयकडे अजून देखील संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची, कारण आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवर जर का एक षटकार एक चौकार खेळला तर निश्चितपणाने या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेशला आपली विकेट गमावावी लागली. विकेट सॅक्रिफाईस करतायत. मात्र हो यावी मोठा फटका. अक्षयच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास. झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. विनय तिथे होते आणि विनायक यांच्याकडून होतीये गडबड. जर्सी नंबर 45 विनायक त्यांच्याकडून गडबडी झाली आहे. झेल इथं सोडला जातोय आणि त्याचाच मोबदला इथं फलंदाजी करणाऱ्या टीमला 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. 57 धावा शेवटचा चेंडू. मोठा फटका. अक्षयच्या बॅटमधून चेंडू फेकला जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार करता सिक्सर. होणारा सामना जय भवानी खाटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मयूर प्रतिष्ठान असोसे. चला दोन्ही संघांचे संघनायक. चला खाटेकर टीमचे कॅप्टन आणि असोसे टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. चला ओपनिंग पेर पाठवा लगेच. जन्मार वाघेवली. जास्त वेळ होतोय. ऑलरेडी फिल्डिंग सेट झालेली आहे.
चल ऑफिशियल अंपायर सामना सुरू करा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये 63 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 64 धावांचं आव्हान दुसऱ्या इनिंगमध्ये पार करायचंय जय हनुमान वाघिवली संघाला. वाघिवली संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये तितका दमखम आहे, मात्र बऱ्याच काळ कदाचित क्रिकेटपासून वंचित आहेत, त्यामुळे या 64 धावा डोकेदुखी ठरू शकतात. कारण समोर जर का विचार केला, ओमसाई आंबेळे संघ त्यांच्या गोलंदाजी युनिटसाठी ओळखला जातो. सो आंबेळे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना 64 धावा बनवणं तितकं सहज जाणार नाहीये. चला घाई करा. आंबेळे टीम क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी इतका वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळेच्या बाबतीत सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंडला भानुदास विशे, सोबतीला सोमनाथ विशे अशी सलामीवर जोडी, पारंपरिक सलामीवर जोडी जय हनुमान वाघिवली टीम कडून. चला सुरुवात करायची आहे. जयेश पवार, सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू, ओ यावी पहिला चेंडू अगदी मिड विकेट झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका, ज्यावर मिळत आहेत त्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, व्हेरी गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा इथे धावफलकावर अंकित केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीने डाव सुरू होते 2 धावांनी जय हनुमान वाघिवलीचा. ओ यावी रिव्हर्सचा अस्त्र चेंडूला फेकलाय. पॉइंट झोन मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फटका होता. अगदी पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर या चेंडूवर हा उत्तुंग षटकार आपण पाहिला फलंदाज भानूच्या बॅटमधून. आणि या शैलीसाठी खरं तर भानू ओळखला जातो, आपल्या स्विचिट फटक्यांसाठी. सातत्याने अनेकदा आपण अनेक स्पर्धांमध्ये अनेकदा खेळताना याला पाहिलंय भानुदासला. चांगली बॅटिंग करतो. 8 धावा धावफलकावर. दमदार सुरुवात झाली आहे. 64 धावांचा पाठलाग करत असताना भानूजी. यावी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती, त्यामुळे एकाच धावेवर त्यांना समाधानी राहावं लागेल. एकच धाव मिळते. स्ट्रायकिंग एंडला सोमनाथ विशे येत आहेत. जय हनुमान वाघिवली संघाचा पॉवर हाऊस खऱ्या अर्थाने सोमनाथ, त्यामुळे सोमनाथ कडून भरपूर अपेक्षा असतील टीम वाघिवलीला आणि वाघिवली संघाच्या सर्व चाहते वर्गाला. कारण आव्हान जर का पाहिलं तर भरपूर मोठं आहे. 64 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. समोर धावांचा डोंगर उभा केलाय. यावी हा चेंडू चांगला आहे. जयचा हा चेंडू अगदी खोलवर टाकलेला, खोलात टाकलेला. यॉर्कर लेन डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, ज्यावर मिळते ती 1 धाव.
यावेळी खोलात टाकलेला हा चेंडू आणि इथे कोणतीच धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर आलेला हा डॉट बॉल. 10 धावा धाव फलकावर आतापर्यंत झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा तुम्ही पहिल्या 5 चेंडूंमध्ये बनवल्यात. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये जर्मन वाघिवली संघाला आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा स्विच हिट, परफेक्ट हिट, सिक्सर. चला घाई करा, फिल्डिंग सेट करायचे. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. उर्वरित समीकरण 18 चेंडूमध्ये 48 धावा. अजून देखील आव्हान भरपूर मोठं आहे, कारण समोर पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावा झाल्या. 63 धावा बनवल्या होत्या. 64 धावांचं भलं मोठं डोंगर पार करायचंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली सुरुवात मिळाली. ड्रीम स्टार्ट आपण ज्याला म्हणू शकतो. 16 धावा तब्बल जयेशच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये ऋषी पवार येत आहेत. आंबेळे संघाचा आणखी एक दमदार गोलंदाज, आपल्या तेच तराट गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. सोमनाथसाठी पारितोषिक येते. सलगच्या 3 चौकारांसाठी सन्माननीय दिगंबरजी विषय यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. ओ यावेळी दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार झाली आहे. गोलंदाजासाठी डॉट बॉल येतोय. काय कमालीचा हा टप्पा आपण पाहिला. कमालीचा चेंडू होता. विथ अँगल बाहेर निघताना आपण हा चेंडू पाहिला. डॉट बॉलने दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. ऋषी पवार यावेळी हा चेंडू आपण पाहतोय. येस, इट्स नो बॉल. अगदीच खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू लँड झाला आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय. हा चेंडू नो बॉल असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जगन शेळके सरांना पाहतोय आणि त्यांच्या सोबतीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजू राठोड सर. नो बॉल येतोय आणि त्यानंतर हा फ्री हिट बॉल असेल. यावेळी फ्री हिट चेंडूवर सोमनाथच्या बॅटमधून आक्रमण. चेंडूला फेकलंय मिड विकेट झोनच्या बाहेर. षटकाराकरिता सिक्सर. दिगंबरजी विषय सरांकडून पारितोषिक येते. 3 चेंडू 3 चौकार खेळू देत किंवा 3 चेंडू 3 षटकार खेळू देत. सोमनाथसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. फ्री हिट चेंडू होता आणि फ्री हिट चेंडूवर अगदी फ्रीली हिट केला जातोय. फलंदाज सोमनाथच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 23 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग दोनही फलंदाजांच्या माध्यमातून होतीये. विशेष करून भानुदास ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं स्वतःकडे मोर्चा घेतला होता, सांभाळला होता. 15 धावा त्याने बनवल्यात 5 चेंडूंमध्ये.
आणि यावेळी सोमनाथ देखील आपले हात खोलताना आपण त्याला पाहिलं. 4 चेंडूमध्ये 7 धावांवर तो देखील खेळतोय. यावेळी अपील केली होती, मात्र फसवी अपील. पंचांना चकवा देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पंच देखील तितके दक्ष आहेत. जगन शेळके सर, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. समीकरण 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 40 धावांची गरज आहे. 16 चेंडू 40 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास झेल संपादित होतोय. फलंदाज भानू बाद होतोय. सोमनाथ बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय साहिल विशे. जेबीएन नेटचे सर्वा सध्याच्या घडीला गावच्या टीम मध्ये दाखल झालेत आणि जबाबदारी त्यांच्या पुढे मोठी आहे. आव्हान मोठं आहे, कारण आणखी 40 धावांची गरज आहे. चेंडू कमी आहेत. 15 चेंडूंमध्ये 40 धावा बनवायचे. यावेळी आल्या आल्या साहिलच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आणखी एकदा सलगच्या दुसऱ्या चेंडूवर मिळतीये सफलता. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास इथे झेल संपादित होतोय. आल्या पावली माघारी साहिल विशे बाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सोळा धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये देखील एक षटकार जरूर आलाय. एक नो ची धाव मिळते, एक वाईट ची धाव मिळते, म्हणजे एकंदरीत 8 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. आणि 2 विकेट देखील सलगच्या 2 चेंडूंवर आपण ऋषीला मिळताना पाहिल्या. हॅट्रिक बॉलवर असेल. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक कंप्लीट होतीये का हे देखील पाहणं गरजेचं आहे. जयदीप मैदानात. जयदीप साठीचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेर वळाला, बाहेरच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर कोणती धाव मिळत नाहीये. चला काही करायची आंबेडे टीम. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर भारत देत आहेत.
स्ट्रायकिंग एंडला जर का विचार केला तर भानुदास आणखी देखील तग धरून मैदानामध्ये उभे आहेत. सलामीसाठी गेले होते. 5 चेंडू 15 धावांवर खेळत आहेत. आता इथून पुढे 12 चेंडूमध्ये 40 बनवायचे म्हणजे प्रतिषटक 20 धावा. भानुदास जोपर्यंत मैदानामध्ये शिल्लक आहे, मैदानामध्ये उपस्थित आहे, तोपर्यंत या 40 धावा देखील बनणं शक्य आहे. यावेळी भानुदासच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाचा ताबा घेतो की काय असं वाटलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून गडबड घडतीये. एकच धाव मिळतीये. एक धाव घेतली गेली. अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एकेरी धाव घेतली जातीये. जयदीप, ज्या जयदीपला अजून खाता देखील ओपन करता आलेलं नाही, त्या जयदीपला देखील आता इथे गिअर शिफ्ट करावे लागतील. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळी हलकासा पुश केला. एकेरी धाव घेतली जातीये आणि स्ट्राइक दिली जातीये भानुदासला. सेन्सिबल क्रिकेट. जयदीप विषयच्या बॅटमधून आपण एक धाव पाहतोय. 10 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. यावेळी मोठा फटका. जीवनदान मिळाला होता, त्या संधीचं सोनं करतोय आणि यावेळी आपण भानुदासच्या बॅटमधून मॅक्सिमम पाहतोय. टीम असोसे आपला निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल. षटकारानंतर हा डॉट बॉल येतोय. भारत यावेळी पुन्हा एकदा भानूच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास भानूची झेल घेतली जातीये. भानू देखील बाद. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे टीम असोसेचा. खाटेकर टीम तुम्हाला बॅटिंग करायचे. यावेळी देखील एक धाव घेतली जाते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावफलकावर नेल्सन फिगर 3 बाद 33 आणि जिंकण्यासाठी समीकरण 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भाविकचं ते षटक, ज्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला गेला आणि त्याच षटकामुळे खरं तर पहिल्या सत्रामध्ये 63 धावांपर्यंत मजल मारली आंबे टीमने. विशेष करून अक्षय पवारला पहिल्या सत्रामध्ये जशा प्रकारची अक्षयने बॅटिंग केली, त्या बॅटिंगच्या जोरावर आंबे संघ एक दमदार स्थितीमध्ये या सामन्यामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये आता जिंकण्यासाठी वाघिवली टीमला 41 धावांची गरज आहे. यानंतर वडवली टीम इन ऍक्शन मध्ये आहे आणि आमचे बंधू गुरु शिंगोळे हे देखील इन ऍक्शन मध्ये असतील. आताच 2-4 झालेत, तरी देखील आपली जबाबदारी निभावून आज गावासाठी मैदानामध्ये दाखल होतील. त्याबद्दल त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करूयात मोस्ट वेलकम. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. 4थ्या षटकामध्ये आर्यन गोलंदाजी मार्कवर येत आहेत.
जिथे आर्यनला धावा डिफेंड करायचे 31. समोर जगदीश मैदानामध्ये आहेत, जगदीश विषे. व आर्यनचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज जगदीश विषय यांना व्हावं लागते बाद. रनआउटची शिकार जगदीश बाद. पहिल्या चेंडूवर 1+ विकेट. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 30 बनवायचे. डावखुरे हाताचे फलंदाज जयदीप विषय मैदानामध्ये आहेत. जयदीप साठी हा लोअर फुल टॉस चेंडू होता, ज्याला खेळला जातोय मिड विकेट झोन मध्ये, ज्यावर मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. आता कुठेतरी वाघिवली संघाच्या खेळाडूंचे खांदे पडलेले असतील, कारण धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाल्यानंतर देखील नंतरच्या षटकांमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता वाघिवली संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहू शकतो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विनायक यांचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. थोडीशी गडबडी होतीये, झेल सुटतोय. मात्र या मिसफिल्डिंगने देखील जास्त फरक पडणार नाही, इम्पॅक्ट जाणवणार नाही ओमसाई आंबेळे टीमला जिंकण्यासाठी, कारण 3 चेंडूमध्ये 28 धावा बनवायचेत. 3 चेंडू 28 धावा. यावेळी हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा या चेंडूवर देखील एकच धाव मिळते. षटक इथे समाप्त होतंय आणि या सामन्यामध्ये ओमसाई आंबेळे टीम एक दमदार विजय प्रस्थापित करेल. अभिनंदन टीम ओमसाई आंबेळे. हार्ड लक टफ लक वाघिवली. यानंतर होणारा सामना असोसे विरुद्ध खाटेकर. असोसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सो टीम असोसे मैदानाचा ताबा घेऊन आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचबरोबरीने आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 17 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा बनवल्या, तो अक्षय पवार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सो मी विनंती करतोय अक्षयला की येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय.